सुमंगल सुप्रभात. सण हा विजयादशमीचा, प्रफुल्लित अन मंगल हसरा. उत्सव हा पराक्रमाचा, सण सुंदर असा हा दसरा. आज विजयादशमी म्हणजेच दसरा. विजन इंग्लिश मीडियम स्कूल परिवारातील सगळ्यांचे मनापासून स्वागत. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत विद्येची देवता सरस्वती म्हणजेच शारदेच्या वंदनेने. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. दसऱ्याच्या दिवशी आपण विद्येची देवता सरस्वती देवीचे पूजन करतो. अशा सृजनाच्या उत्सवामध्ये विद्येची प्राप्ती होण्यासाठी प्रार्थना करतो. नमस्कार, मी सृजल मसवडे. नमस्कार, मी मेघल मसवडे. देवीला वंदन करून अशीच एक प्रार्थना सादर करीत आहोत. खूप सुंदर प्रार्थना म्हणलीत तुम्ही मेघल आणि सृजल. खूप छान सादरीकरण. दरवर्षी
अश्विन शुद्ध दशमीला येणाऱ्या आणि समृद्ध परंपरा लाभलेल्या दसरा या सणाची आता आपण माहिती करून घेऊयात. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. ही प्रार्थना आपण रोजच म्हणतो. या विद्येच्या देवीचे पूजन दसऱ्याला पाटीवर सरस्वतीचे प्रतिकात्मक चित्र काढून केले जाते. अशा या दसऱ्याची माहिती आज मी हरिप्रिया केळकर तुम्हाला सांगणार आहे. दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा. हिंदू धर्मामध्ये 3.5 मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस म्हणजेच दसरा कोणत्याही कार्याचा आरंभ करण्याकरिता अत्यंत शुभ समजला जातो. देवी दुर्गेने 9 दिवस महिषासूर राक्षसाशी रात्रंदिवस युद्ध केले व अखेर 10व्या दिवशी त्याचा वध केला व या धरतीला महिषासुराच्या अत्याचारांपासून मुक्त केले आणि त्यामुळेच तिला महिषासूरमर्दिनी असे म्हटले जाऊ लागले. अश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून साजरा केला जातो. देवीच्या घटाची स्थापना अश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते आणि 10व्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते. प्रारंभिक हा एक कृषीविषयक लोकोत्सव होता. पेरलेल्या शेतातील पहिले पीक यावेळी घरात येई त्यावेळी शेतकरी हा उत्सव करीत असत. आता मात्र हा सण सर्व लोक मोठ्या उत्साहाने साजरा करतात. याच दिवशी अपराजिता देवीचे देखील पूजन केले जाते. योद्ध्यांनी शस्त्रपूजन, व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वती पूजन करण्याची प्रथा आहे. विजयादशमीला परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात. ही पाने पित्त व कफ दोषांवर गुणकारी असतात. दसरा हा सण विविध राज्यात विविध प्रकारे साजरा केला जातो. जसे की उत्तर भारतात रामलीला सादरीकरण हा नवरात्रीतील नाट्यविषय म्हणून प्रचलित आहे. 9 दिवस चालू असलेल्या रामलीला नाटिकेची सांगता विजयादशमीला रावणवधाने केली जाते. आपल्या महाराष्ट्रात घराला आंब्याच्या पानांचे तोरण व झेंडूच्या फुलांचे तोरण लावून सुशोभित केले जाते. तसेच यंत्रे व वाहने यांना झेंडूच्या फुलांच्या माळा घातल्या जातात. दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून आपट्याची पाने दिली जातात हे खरे आहे, परंतु पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे हे देखील खरे आहे. चला तर मग यावर्षी आपण दसरा वृक्षारोपणाने साजरा करूया. आपण सर्वजण म्हणजे प्रत्येकाने एक रोप लावून साजरा करूया व आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून थांबवूया. धन्यवाद. धन्यवाद हरिप्रिया. तू सांगितलेल्या वृक्षारोपण या कल्पनेचा आम्ही सगळे नक्कीच विचार करू. परस्परांमधील प्रेम वाढविण्याचा आणि पराक्रमाचा आनंद देण्या घेण्याचा हा दिवस म्हणजे दसरा. पराक्रम म्हणला की आठवतात ते शिवाजी महाराज. आजच्या दिवशीच प्रतापगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी भवानी मातेच्या उत्सवाला प्रारंभ केला. याच भवानी मातेला आपल्या नृत्यामधून नृत्यांजली अर्पण करत आहे इयत्ता 10वीतील मुक्ता गाडगीळ. चला तर बघूयात एक सुंदर नृत्य रचना जगत जननी मा भवानी.
अतिशय सुंदर सादरीकरण मुक्ता, खूपच छान. श्रीरामचंद्र कृपालु भज मन, हरण भव भय दारुणम, नवकंज लोचन कंज मुख कर, कंज पद कंजारुणम, श्रीराम जय राम. याच दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणावर स्वारी करून अस्तम महाविद्येने नवदुर्गेस बोलावले आणि रावणावर विजय प्राप्त केला. याच नवदुर्गेची 9 रूपातली माहिती आपण आता ऐकून या कार्यक्रमाची सांगता करत आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर धनंजय भांडारी, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विजन इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे तुमचं सगळ्यांचं इथे स्वागत करतो. नवरात्री उत्सव आपण सगळेजणच साजरा करत असतो. दरवर्षी आपल्या शाळेमध्ये सुद्धा आपण तो अतिशय चांगल्या प्रकारे साजरा करतो. पण तुम्हाला माहिती आहे का की या 9 दिवसाचे देवीचे 9 वेगवेगळी रूपं आहेत. ती कोणती त्याची माहिती आज मी तुम्हाला इथे करून देतो. बघा, पहिलं रूप आहे देवीचं शैलपुत्री. शैलपुत्री, शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या, मुलगी. देवीच्या या रूपाची आराधना केल्याने आपल्यामध्ये पाषाणाप्रमाणे अढळ प्रतिबद्धता येते. भटकणारे मन देवीच्या या रूपाच्या स्मरणमात्रे खंबीर, निडर आणि शांत होण्यास मदत होत असते. पुढचे देवीचे रूप आहे ब्रह्मचारिणी माता. ब्रह्मचर्यामुळे सामर्थ्य प्राप्त होते. ब्रह्मचर्याला एक विशिष्ट अर्थ देखील आहे. आपले अस्तित्व अनंत आहे याची जाणीव कायम ठेवणे. आपण म्हणजे निव्वळ शरीर नाही, तर आपण ज्योतिस्वरूप आहे. या सजगतेसह जीवन जगत असाल तेव्हा तुम्ही ब्रह्मचर्यात असता. जितके तुम्ही शरीरापासून अलिप्त व्हाल तितके तुम्ही आनंदी व्हाल. जितके तुम्ही अनंत चेतनेला अनुभवाल तितके तुम्ही तणावमुक्त व्हाल. तितके तुम्हाला शरीराचे जडत्व कमी जाणवेल. हेच ब्रह्मचर्य होय. आपण देवीच्या या रूपाची आराधना करतो तेव्हा आपल्यामध्ये ब्रह्मचर्याचे गुण जागृत होऊ लागतात आणि आपली चेतना अनंताचा अनुभव घेऊ लागते, जो आपला मूळ स्वभाव आहे. आणि जेव्हा आपण आपला मूळ स्वभाव जाणतो तेव्हाच आपण शूर, निडर, पराक्रमी आणि सामर्थ्यशाली बनत असतो. यानंतरचं रूप आहे चंद्रघंटा माता. नवरात्रीच्या 3ऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा या रूपाची आराधना केली जाते. या रूपामध्ये देवीला चंद्राच्या आकाराच्या घंटांनी युक्त दागिने परिधान करतात. चंद्राचा संबंध मानवी मनाशी आहे आणि घंटेचा ध्वनी मनाला त्वरित वर्तमान क्षणात घेऊन येते. चंद्राच्या कलांप्रमाणे मन देखील सतत आकुंचित आणि प्रसारित होत असते. देवीच्या या रूपाच्या नामोच्चार मात्रे आपले मन सजग होऊन आपल्या नियंत्रणात येते. पुढची देवी आहे माता कुष्मांडा. कुष्मांड म्हणजे कोहळा. कोहळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक बीमध्ये अनंत कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते. हे पुनरुत्पादनाचे, निर्मितीचे आणि अनंत अस्तित्वाचे निदर्शक आहे. हे विश्वच कोहळ्याप्रमाणे आहे. कुष्मांडाप्रमाणेच देवीमध्ये समस्त विश्व सामावले आहे. ही देवीच आपल्याला निर्मितीची ऊर्जा देत असते. पुढची आहे स्कंदमाता. स्कंदमाता ही कार्तिकेयाची माता आहे. बालकार्तिकेयासह सिंहासनावर आरूढ असे तिचे रूप आहे. हे शौर्य आणि करुणेचे द्योतक आहे. सिंह शौर्याचे द्योतक आहे, तर देवी साक्षात करुणेची मूर्ती आहे. स्कंद म्हणजे तज्ज्ञ, निष्णात. सामान्यपणे जे तज्ज्ञ, प्रवीण असतात ते उद्धट असतात, पण येथे निरागसपणा वाढवणारा निष्णातपणा आहे.
देवीच्या या रूपाची आराधना केल्याने कौशल्यासह निरागसपणा आणि शौर्यासह करुणा हे गुण वाढीस लागत असतात. पुढची देवी आहे कात्यायनी माता. देवीचे मातृत्वाचे वैशिष्ट्य दर्शवणारे हे रूप आहे, जिच्यामध्ये संगोपनाचे आणि निगा राखण्याचे गुण आहेत. कुमारिका चांगल्या प्राप्तीसाठी हिची आराधना करतात. विवाह म्हणजे संरक्षण, वचनबद्धता, सहजीवन आणि आपलेपणा. ही देवी नातेसंबंधामध्ये गरजेच्या या उच्च गुणांचे प्रतीक आहे. पुढची देवी आहे कालरात्री. काल म्हणजे वेळ, समय. काळामध्ये या विश्वामधील सारे काही सामावले आहे आणि काल सर्वांचा साक्षी आहे. रात्री म्हणजे गाढ विश्रांती, शारीरिक, मानसिक आणि आत्म्याची गाढ विश्रांती. विश्रांतीशिवाय आपण ताजेतवाने होऊ शकतो का? कालरात्री म्हणजे पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी मिळवलेली ही विश्रांती आहे. पुढची देवी आहे महागौरी माता. गौर म्हणजे गोरा, सफेद. सफेद रंग शुद्धतेचे प्रतीक आहे. शुद्धता निरागसतेमधून येते. महागौरी म्हणजे विद्वत्ता आणि निरागसता यांचा मिलाफ. महागौरीच्या आराधनेने ती आपल्याला जीवनाबाबतचे उच्च ज्ञान प्रदान करत असते. पुढची देवी आहे सिद्धिदात्री. जी सर्व सिद्धी देते ती सिद्धिदात्री होय. जे हवे आहे, जे गरजेचे आहे, त्याची इच्छा उठण्यापूर्वी, मागण्यापूर्वी आणि अपेक्षेपेक्षा, गरजेपेक्षा जादा मिळणे म्हणजे सिद्धी. साधकाला आध्यात्मिक मार्गावर विविध सिद्धी प्राप्त होत असतात. जर त्यांचा गैरवापर केला किंवा त्यांच्या मागे धावाल तर त्या नाहीशा होतात. तुम्ही स्वमध्ये स्थिर असाल तेव्हाच तुम्हाला सच्चा ज्ञानाची प्राप्ती होईल. तेव्हाच समतोल न ढळण्याची खात्री असेल. गुरुपरंपरेला येथे खूप महत्त्व आहे. साधकाने गुरुपरंपरेच्या ज्ञानमार्गावरच वाटचाल करावी. सिद्धिदात्री सर्व इच्छापूर्ती करून सिद्धींची आपोआप प्राप्ती करून देते. गुरुकृपेमुळे प्रावीण्य आणि मुक्ती या सिद्धिदात्रीने दिलेल्या देणगी आहेत. बघा मित्रांनो, इथे या देवींची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता आपण सर्व देवींचा एक साकल्याने विचार करूयात. बघा, शैलपुत्री ही हिमालयाची पुत्री. नवरात्राच्या पहिल्या दिवशी हिचं पूजन करतात. ब्रह्मचारिणी म्हणजे तपश्चारिणी. उजव्या हातात जपमाळ व डाव्या हातात कमंडलू असे तेजोमय स्वरूप पूजनाने सिद्धी व विजय प्राप्त होतात. चंद्रघंटा म्हणजे कल्याण करणारे व शांतिदायक दशभुजा स्वरूप. शिरोभागी घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे. कुष्मांडा म्हणजे अष्टभुजा प्रकाराचे स्वरूप. पूजनाने रोग नष्ट होतात असा समज आहे. स्कंदमाता, स्कंदाची माता म्हणून असलेली 4 भुजांची ही देवी. देवी कमळासनावर विराजमान आहे. कात्यायनी, कत नावाच्या ऋषींच्या कुलात कात्यक गोत्रात उत्पन्न झालेली अशी ही कात्यायनी. कालरात्री, काळे शरीर व 3 डोळे असलेली, केशसंभार विखुरलेला असलेली. हिचं वाहन गर्दभ म्हणजे गाढव आहे. महागौरी म्हणजे गोरावर्ण. आभूषणे, वस्त्र पांढऱ्या रंगाचे आहेत. 4 हात असलेली व वृषभ हे हिचे वाहन आहे. शेवटची सिद्धिदात्री, सर्व सिद्धी देणारी. हिच्या उपासनेने 8ही सिद्धी प्राप्त होतात व पारलौकिक कामना पूर्ण होतात. अशा या नवदेवता या ठिकाणी आहेत. ही माहिती तुम्ही ऐकून घेतलीत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.